आज भाद्रपद पौर्णिमा आहे। ह्या ज्या पौर्णिमा आहेत किंवा मराठी महिन्याला हे जे नाव आहे, चैत्रपासून एकदम ते होळीची पौर्णिमा आहे ते फाल्गुन, चैत्र हे पहिला महिना आणि फाल्गुन हा 12वा महिना। याच्या अंदर जे नाव असतात हे सगळेच्या सगळे नावं बुद्ध धम्मावर आधारलेले आहेत। याच्या अगोदर जे पौर्णिमा गेली, श्रावण पौर्णिमा, चैत्र पौर्णिमा असेल, श्रावण पौर्णिमा असेल, मार्गशीर्ष असेल, आजची या पौर्णिमेला हे सगळे हेच नाव आहे। भाद्र, भद्र म्हणजे श्रेष्ठ, त्याला भद्र म्हणतात। आमच्या घरातील हा भद्र पुरुष आहे, म्हणजे श्रेष्ठ मोठा माणूस आहे। भाद्रपद, पद म्हणजे वाक्य। ज्या महिन्यामध्ये मोठे मोठे पद, चांगले चांगले वाक्य ऐकायला मिळतात तो महिना म्हणजे भाद्रपद। याच्या अगोदरचा जो महिना गेला त्याला म्हणतात श्रवण, श्रवण जिथे श्रावणी पौर्णिमा झाली। श्रवण म्हणजे ऐकणे, ज्या महिन्यामध्ये चांगले चांगले शब्द ऐकायला मिळतात, कानावर पडतात तो महिना म्हणजे श्रवण। आणि हे श्रावण, भाद्रपद हे तिन्ही महिने जे असतात हे वर्षवासाच्या कालखंडामध्ये येतात आणि जिकडे तिकडे धम्माचे ग्रंथाचे प्रवचन चालू राहतात, त्याच्याहून हे नावं असे पडलेले असतात। म्हणून या प्रत्येक शब्दाला एक विशेष अर्थ असते। याला मधुपौर्णिमाही म्हणतात, याला मधुपौर्णिमाही म्हणतात। कारण जेव्हा भिक्षू लोकांमध्ये कलह झाला होता, विनयधारी आणि धम्मधारी, विनयधारी विनयाला महत्त्व देणारे आणि धर्मधारी धर्माला महत्त्व देणारे। धर्मधाऱ्यांचं असं राहते की धर्म सांगता सांगता जरासा जर उशिरी झाला, म्हणजे 12चा भोजनाची वेळ आहे, 12च्या आत त्यांना भोजनाला बसायला पाहिजे, पण धर्म सांगता सांगता जर 12:30 वाजले तर काही फरक पडत नाही, असे धर्मधार्याचं विचार। विनयधारी नाही, फरक पडतेच, कारण ते बुद्धानं सांगितलेलं आहे। यांच्यामध्ये कधी कधी खटकत असते, त्याही काळामध्ये खटकते, आजच्याही काळामध्ये खटकत असते। तर त्या काळामध्ये जेव्हा खटकलं होतं, ते प्रकरण जेव्हा वाढलं तेव्हा भगवान गेले होते त्या लोकांना समजून सांगण्यासाठी। तर ते भांडणामध्ये एवढे गुंतले होते का ते भगवंताला म्हणा, भगवान राहू द्या, तुम्ही राहू द्या, आम्ही आमचं निपटवतो। आपल्या घरात भांडण झालं सासू सुनीचे, म्हणजे घरातला सासरा माणूस येत असते, वगैरे बाय हो, पत्नीलाही बोलू देत नाही कारण 40 वर्ष त्यानं हुकूमत केली असते। सूनही बोलू देत नाही कारण आता तो सगळं कम्प्युटरचा युग आहे, त्याच्यामध्ये कधी कधी जास्त पेटून मधून हिंमत करते, पण त्यातलं कोणा तुम्ही उभी राहा, आम्ही आमचं पाहून घेऊ, बायच्या मनात तुम्ही काय बोलता। तो बिचारा इकडे येऊन बसते टेकडीवर मग, आणि शेजारचा कोणी आला का, मा घरापासून आले का हो, ते जिजूर होतं का आमच्याकडचं, नाही चालूच होतं, मध्ये बसते। अशी कथा झाली रिटायरमेंटच्या नंतर। तर असंच झालं, तर मग भगवान अरण्यामध्ये निघून गेले होते। तुम्ही तर अट्टकथेमध्ये वाचला असेल, तेव्हा एका हत्तीने भगवंताची सेवा केली होती आणि एक बंदरी भगवंतासाठी ते मधुमक्खीची पोळी घेऊन आले होते। भगवंतानं त्याला पाहायला स्वीकार केलं, पण त्याला खाल्लं नाही। आणि ते बंदर दुसऱ्या झाडावर बसून पाहत होतं का हत्ती आणलेलं सगळं भगवान खातात, मी आणलेलं मधू घेतलं भगवंतांनी पण खाऊन नाही राहिले। म्हणून ते बंदर म्हणजे बंदर, ते जास्त वेळ विचार तर करू शकत नाही, म्हणून ते तर उतरलं, भगवंताच्या जवळ गेलं। भगवंत आले म्हणते का नाही खातं, भगवंतांनी त्याच्याकडे पाहिलं। तर जेव्हा या बंदराने पाहिलं तेव्हा त्या मधुमक्खीच्या त्या पोळीमध्ये काही अंड्यातून बारीक बारीक कड्यासारखी पाखरं राहते। ते पाहिल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की पानाती पाता वेर म्हणे। मग ते बंदर घेऊन गेला आणि त्यानं ते सगळं आपल्या हातानं काढून धुवून धावून असं करून आणलं आणि ते स्वच्छ करून आणून भगवंताला दिलं। तेव्हा भगवंताने मग ते मधु खाल्ली, ते आजच्या पौर्णिमेला, म्हणून याला मधुपौर्णिमाही म्हणतात। कोणी त्याला भाद्रपद म्हणते, कोणी त्याला मधुपौर्णिमा याच पौर्णिमेला म्हणतात।